आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झालेत। सुरेश धसांनी मोठा धोका दिलाय, देवेंद्र फडणवीसांनी देखील असा धोका दिला नव्हता, अशा शब्दात मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय। सुरेश धसांनी गुंडांची टोळी चालवणाऱ्यांची भेट घेणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असंही जरांगे म्हणाले। तर सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावतायत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे। सगळा समाज, वंजारी समाज सुद्धा विटीस धरला, ओबीसी समाज विटीस धरला, खुन बलात्कार करू करू मराठीही मारले। त्या व्यक्तींना भेटायला जावंसं वाटतंय। आणि एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडेला शुभेच्छा द्या। तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला, परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांच्या मुडदे वाढले, अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय, हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे। याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा पण हरकत नाही। मनोज जरांगे आहे ना, ज्या दिवशी समाजाला अडचणीचा पठ्ठ्या इथं बसलेला खंबीर यांना 6 कोटी मराठी आहेत, यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही। हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येतात, पण इतका मोठा धोका देऊन जातील, इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नसतो। या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात? कधी ते नाशिकला जातात, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात, तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात। ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत? या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत। आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत, तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे। जे होतंय हे राजकीय सेटिंग न केळस येते या सगळ्याची मला। त्याच्यावर धस म्हणतात की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो, म्हणजे त्यांचं फक्त छोटूसे एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना चौकशी करायची होती, तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना। आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत, हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले। आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता किळस येतोय, राग येतोय। दरम्यान धनंजय देशमुख यांनीही या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे। त्याविषयी ते प्रतिक्रिया देते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मग आपण त्यावर बोलणं उचित आहे। आता मी दादांशी चर्चा करण्यासाठी, दादांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। त्यांच्याशी माझी चर्चा होईल। या केस संदर्भात तपास कुठपर्यंत आलाय, पुढे काय करावं लागणार आहे, काय भूमिका घ्यावी लागणार आहे, या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करतो।